नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज आहे आणि मध्यावधी निवडणुका झाल्याच तर पुन्हा आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी काही पक्षांकडून मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी या पक्षांना उत्तर दिलं आहे. काही लोक सरकार पाडण्याचे, पाठिंबा मागे घेण्याचे इशारे देत आहेत. जर कुणाला आमच्यावर मध्यावधी निवडणुका लादायच्या असतील तर आम्हीही त्यासाठी सज्ज आहोत अशी घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं सांगत भाजपा मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असेल तर तो पैसा शेतकऱ्यांना द्यावा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज शेगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमुक्तीच्या विषयावरून लक्ष वळवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीचा मुद्दा समोर केला आहे असा आरोपही त्यांनी केला. मात्र शिवसेना कर्जमाफीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल असं सांगत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं ठाकरे म्हणाले. कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर राजकीय भूकंप होईल असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईतल्या आदर्श इमारत घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडल्यानंतरच सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भारतीय दंड संहितेच्या 120(ब) तसंच 420 या कलमांखाली आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींखाली या प्रकरणाची सुनावणी 21 जूनला झाल्यानंतर निकाल देण्यात येईल तोपर्यंत सीबीआयच्या विशेष न्यायालयानं कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायमूर्ती आर.व्ही. मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिले आहेत. कत्तलीसाठी पशुबाजारामध्ये गुरांची खरेदी आणि विक्री करायला प्रतिबंध करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं या अधिसूचनेसंदर्भात केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याबाबत 11 जुलैपूर्वी उत्तर द्यावं असे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले. हैदराबादच्या एका वकिलानं ही याचिका दाखल केली आहे. सरकारच्या अधिसूचनेमुळे गुरं व्यापाऱ्यांचा चरितार्थ हिरावून घेतला जात असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. या याचिकेवर 11 जुलैला आता यापुढील सुनावणी होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर मुंबईसह राज्याच्या बहुतांश सर्व भागामध्ये आज शाळा सुरू झाल्या. नवं दप्तर आणि वह्या पुस्तके घेऊन विद्यार्थी उत्साहानं शाळेत दाखल झाले. मुंबईसह विविध शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2556 प्राथमिक आणि 56 माध्यमिक शाळांसह खासगी शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची दिमाखात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकंही वाटण्यात आली. विदर्भात मात्र 26 जूनला शाळा सुरू होणार आहेत. भारतीय जहाज बांधणी महामंडळानं सबका साथ सबका विकास या संकल्पनेवरती आज मुंबईत एक संमेलन आयोजित केलं. गेल्या 3 वर्षातल्या सरकारच्या कामगिरीचा आढावा आणि महामंडळानं सामाजिक जबाबदारीच्या तत्वाअंतर्गत केलेली कामं याविषयी या संमेलनात चर्चा होत आहे. जहाज बांधणी महामंडळानं मुंबईतल्या पवई इथल्या सागरी प्रशिक्षण संस्थेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतागृह उभारणी अशी कामं केल्याची माहिती महामंडळाचे कार्यकारी अधिकारी अनुप कुमार शर्मा यांनी दिली. आदिवासी भागामध्ये मुलींना सक्षम करण्याच्या कामातही या महामंडळानं हातभार लावला असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झालंय आणि नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. नाशिक शहरामध्ये आजही पाऊस सुरू आहे. काल तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसानं बाजारामध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि काही रस्ते जलमय झाले तर बहुतांश भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार सुरू आहे. बुलढाणा, जालना, यवतमाळ, नागपूर, नांदेड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मात्र पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांना सुरुवातीला सूर गवसला नाही. भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यानं पहिल्या 7 षटकांमध्येच 2 गडी बाद केले होते. सलामीला आलेल्या सौम्या सरकारला भोपळा न फोडताच भुवनेश्वरनं तंबूत धाडलं. त्यापाठोपाठ सब्बीर रहमानलाही 19 धावांवरती भुवनेश्वरनंच झेलबाद केलं. आणि आता आपण पाहत आहात या सामन्याचं थेट प्रक्षेपण. बांगलादेशनं 3 गडी बाद 165 धावा केलेल्या आहेत. When they saw Kedar Jadhav, they thought he's someone who they can actually hit boundaries consistently. It's a clever custom. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.